लोकसभा निवडणुकीमध्ये आपणच निवडून यावं म्हणून प्रत्येक उमेदवारानं देव पाण्यात ठेवलेत। काहींनी देवदर्शन घेतलंय तर काही अजमेर शरीफला देखील जाऊन आलेले आहेत। मात्र छत्रपती संभाजीनगरचे भावी खासदार व्हावं म्हणून चंद्रकांत खैरे दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये आज यज्ञ करत आहेत। इथेच हा यज्ञ या ठिकाणी होणार आहे। काही वेळातच यज्ञ सुरू होईल, त्याची या ठिकाणी तयारी आपल्याला पाहायला मिळते। तूप असेल, सुपारी असतील आणि इतर पूजेचं साहित्य देखील या ठिकाणी आणलं गेलं आहे आणि पूजेची तयारी या ठिकाणी सुरू आहे। पूजा देखील मांडली गेलेली आहे। अनेक ग्रहांची या ठिकाणी पूजा होईल असं या मांडलेल्या पूजेवरनं लक्षात येतं आहे। आणि आपण जर पाहिलं तर हे नेमके काय काय सुपाऱ्या आणि कशासाठी ठेवल्यात हे मला सांगणं शक्य नाही आहे। मात्र कलश आपल्याला पाहायला मिळतोय, कलश पूजा देखील होईल। आणि ही नेमकी पूजा काय आहे, का ही पूजा या ठिकाणी केली जाते आणि याचं फल काय मिळतं, आपल्यासोबत गुरुजी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काय या पूजेला म्हणायचं गुरुजी? ही जी पूजा आहे याला विचित्रवीर हनुमान याग असं ह्या पूजेचं नाव आहे। हे याच्याकरता केले जातं की हनुमंताच्या चरणी आपली प्रार्थना करावी की आम्हाला जे काही मागतोय, आम्ही जे काही यश आम्हाला पाहिजे ते परिपूर्ण मिळावं। याच्याकरता 11 ब्राह्मणांच्या साह्यानं हा विचित्रवीर हनुमान याग कमीत कमी 5 तास ह्या आहुती आणि पूजा अर्चना चालू असतात। हे आज आपण ही जी पूजा करतो आहे हे चंद्रकांतजी खैरे यांच्या वतीनं ही पूजा या ठिकाणी होणार आहे। लोकसभेच्या विजयासाठीची ही पूजा आहे। लोकसभेच्या विजयासाठीच संकल्प करून भगवंताच्या चरणी प्रार्थना करायची आहे की आम्हाला यश प्राप्त होऊ दे। बरं, स्वतः चंद्रकांत खैरे या पूजेमध्ये सहभागी होतील? हो, स्वतःच बसतात। 5 तास पूर्ण यज्ञामध्ये ते सामील असतात। बरं, आणखीन एक प्रश्न असा आहे की आपण मागेही हा यज्ञ केलेला होता, खरं तर शिवसेनेच्या बाजूनं निकाल लागावा म्हणून। हो, पण त्यात यश काय आलेलं नव्हतं। नाही, कसं आहे की भगवंताजवळ आपली मागणी ठेवणं हे आपली श्रद्धा आहे। भगवंत आपल्याला यश कशा प्रकारे देतो हे त्यांना माहिती आहे। पण भगवंताकडे तुम्ही मागणूकच करणार नाही तर कसं चालेल? भगवंताकडे तुम्हाला मागावंच लागेल। भगवंताने एखाद्या वेळेस आपल्याला जर यश दिले नाही म्हणून काही भगवंत सोडून जायचं नसतं। आजपर्यंत त्यांच्या राजकारणामध्ये पहिल्यापासून तर आजपर्यंत फक्त एक टर्मला त्यांना अपयश प्राप्त व्हावं लागलं। याचा अर्थ असा की त्यांचं काही भगवंतावर श्रद्धा नाही असं नाही आहे। यावेळी यश मिळेल, 100% यश मिळेल। निश्चित आपण पाहतोय की ही तयारी आहे लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी यज्ञ करण्याची। आणि काही वेळातच हा यज्ञ या ठिकाणी सुरू होईल आणि यश अपयश हे आपल्याला 4 तारखेलाच कळेल। मात्र चंद्रकांत खैरे लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळावं यासाठी दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये यज्ञ करतायत। 11 ब्राह्मणांसह हा यज्ञ काही वेळातच सुरू होईल। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।